हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती मधील शारीरिक चाचणीबद्दल संपूर्ण माहिती. आणि या व्हिडिओमध्ये आपण 2 पदाच्या शारीरिक चाचणीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला, समर्थ अकॅडमी भंडारा या चॅनलला सर्वात जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामध्ये आपण एक पोलीस शिपाई व दुसरं पोलीस शिपाई चालक या घटकांसाठी, या पदांसाठी जे शारीरिक चाचणी होते त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कोणकोणते घटक असतात त्याची माहिती पाहूयात आणि त्यानंतर प्रत्येक घटकाबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर परत एक वेळ विनंती आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात पहिल्यांदा पोलीस शिपाई पदासाठीच्या शारीरिक चाचणी काय असते त्याच्याबद्दल. पहिल्यांदा आपण शारीरिक चाचणी जी पुरुषांसाठी असते त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात त्या घटकाची आपण माहिती पाहणार आहोत. तर शारीरिक चाचणी पुरुषांमध्ये सुरुवातीला असते त्या ठिकाणी 1600 मीटर. त्याच्यासाठी गुण असतात 20 गुण असतात. किती गुण असतात? 20 गुण. आणि त्याच्यानंतर दुसरा असतो त्या ठिकाणी याच्यामध्ये 100 मीटर धावणे याच्यासाठी 15 गुण. त्याच्यानंतर असते गोळाफेक, याच्यासाठी असतात 15 गुण. असे एकूण टोटल या ठिकाणी 50 गुणांची शारीरिक चाचणी पात्रता त्या ठिकाणी घेतली जाते. तर या प्रत्येक घटकाबद्दल, जसं आता इथं 1600 मीटर आहे तर 1600 मीटरचे 20 गुण कशा पद्धतीचे आहेत, 100 मीटर कशा पद्धतीचे आहेत, गोळाफेक कशा पद्धतीचे आहेत, त्याची विस्तृत माहिती आपण पाहणार. पण त्याच्या अगोदर आता महिलांसाठीची जे शारीरिक चाचणी आहे ती कशी असते. शारीरिक चाचणी महिलांसाठी कोणत्या पदासाठी? पोलीस शिपाई या पदासाठी. तर पोलीस शिपाई या पदासाठी महिलांसाठीची शारीरिक चाचणी 800 मीटर धावणे याच्यामध्ये 20 गुण असतात, 100 मीटर धावणे याच्यासाठी 15 गुण असतात, गोळाफेक याच्यासाठी 15 गुण असतात. एकूण अशी 50 गुणांची चाचणी ही पोलीस शिपाई महिलांसाठी होत असते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहूया ड्रायव्हरसाठी एकूण घटक कसे असतात आणि त्याच्यानंतर एका सविस्तर माहिती. बघा, पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरसाठी पुरुषांसाठीची शारीरिक चाचणी कशा पद्धतीची? तर 2च इव्हेंट असतात, 2च घटक असतात. एक असते 1600 मीटर धावणे ज्याच्यासाठी 30 गुण असतात आणि दुसरं असतं गोळाफेक ज्याच्यासाठी असतात 20 गुण. असे एकूण 50 गुणांची असणारी शारीरिक चाचणी पोलीस शिपाई चालक या पदासाठी द्यावयाची असते. मग 1600 मीटरचे 30 गुण कशा पद्धतीने त्या ठिकाणी दिले गेले जातात, गोळाफेकीचे 20 गुण कसे दिले जातात, 18 गुण 16 गुण कसे होतात, या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत पुढे विस्तृत मध्ये. पण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी महिलांसाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी शारीरिक चाचणी कशी असते. 800 मीटर धावणं 30 गुण असतात आणि गोळाफेकीसाठी 20 गुण असतात महिलांसाठी. असे एकूण 50 गुणांची महिलांसाठी शारीरिक चाचणी पोलीस शिपाई चालक या पदासाठी द्यावयाची असते. आता अशा आपण एकूण 2 पदाबद्दल ठळक असणाऱ्या जे शारीरिक चाचणी घटक आहेत, इव्हेंट्स आहेत ते पाहिले. आता आपण सुरुवातीला पोलीस शिपाई पुरुष यांना एक घटक जो होता, पहिला घटक, तो त्या ठिकाणी 1600 मीटर होता. तर या 1600 मीटर बद्दल गुण कसे दिले जातात? एकूण 20 गुण असतात. पोलीस शिपाई शारीरिक चाचणीमध्ये जे 1600 मीटर धावणे असते याच्यामध्ये एकूण 20 गुण असतात. त्या 20 गुणांची वाटणी कशी असते? जर समजा तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर आलात तर तुम्हाला किती गुण दिले जातात? 20 गुण दिले जातात. 20 पैकी 20 गुण. किती मिनिट? 5 मिनिट किंवा त्यापेक्षा, जर 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर. त्याच्यानंतर 18 कसे मिळतात? तर 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आला तर तुम्हाला त्या ठिकाणी किती गुण दिले जातात? तीच आहे. किती गुण? 18 गुण दिले जातात. त्याच्यानंतर 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी तर तुम्हाला गुण दिले जातात 16. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर तुम्हाला गुण दिले जातात 14. त्याच्यानंतर 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला
तर तुम्हाला गुण दिले जातात 12. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर तुम्हाला 10 गुण दिले जातात. अशा पद्धतीनं ही असणारी 1600 मीटरची चाचणी किंवा 1600 मीटरचा इव्हेंट घेतला जातो. कोणत्या पदासाठी? पोलीस शिपाई पदासाठी. कुणासाठी? तर पुरुषांसाठी घेतला जातो. हे लक्षात असू द्या. हे कळालं? बाकी तुम्ही 8, 5 या ठिकाणी खाली दिलेलं आहे. तेवढे मार्क खूप कमी असतात, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत आणि याची तुम्हाला मदत होईल याची खात्री आहे. हा पहिला इव्हेंट किंवा पहिला घटक होता. दुसरा घटक शारीरिक चाचणी पुरुष पोलीस शिपाई मधला आहे 100 मीटर. काय आहे? 100 मीटर. तर 100 मीटर मध्ये एकूण 15 गुण असतात. तर 15 गुण त्या ठिकाणी कशा पद्धतीने दिले जातात हे आपण आता पाहू. 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला 15 गुण दिले जातात. 11.50 परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी याच्यामध्ये जर आला तर तुम्हाला 12 गुण मिळतात. 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर तुम्हाला 10 गुण दिले जातात. 13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंदापेक्षा कमी आला तर तुम्हाला 8 गुण दिले जातात. 14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर 6 गुण दिले जातात. तर बाकीचे 4 आणि 1 अशा पद्धतीने दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. महत्वाचे इथे 3 लक्षात असू द्या. 11.50 ते 12.50 12 गुण, 12.50 ते 13.50 10 गुण, 13.50 ते 14.50 किंवा त्यापेक्षा कमी 8 गुण हे आपण पाहिलेलं आहे. आता पोलीस भरती पोलीस शिपाई मधला तिसरा इव्हेंट असतो गोळाफेक. एक पहिल्यांदा गोळ्याचं वजन किती असते तर या ठिकाणी दिलेलं आहे 7 किलो 260 ग्रामचा तुमचा असणारा गोळा असतो. बघा नीट पाहायचं 7 किलो 260 ग्रामचा. मग एकूण 15 गुणाचा इव्हेंट असतो. तर गुण त्या ठिकाणी कशा पद्धतीने दिले जातात तर 8.5 मीटर पेक्षा जास्त किंवा 8.5 मीटर जर टाकला गोळा तर 15 गुण मिळतात. 8.5 मीटर किंवा 8.5 मीटर पेक्षा जास्त जर फेकला तर 15 गुण. 7.90 मीटर पेक्षा जास्त परंतु 8.5 मीटर पेक्षा कमी जर पडला तर 12 गुण दिले जातात. 7.30 ते 7.90 च्या दरम्यान पडला तर 10 गुण दिले जातात. 6.70 ते 7.30 या दरम्यान पडला तर त्या ठिकाणी 8 गुण दिले जातात. बघा 6.70 ते 7.30 च्या दरम्यान या ठिकाणी 8 गुण आहेत. 6.10 ते 6.70 इथं आहेत 6 गुण. 5.50 ते 6.10 5 गुण आहेत आणि बाकी सगळं खाली तुम्हाला जे दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. पण आपल्याला या वरच्या त्या ठिकाणी 15 12 इथपर्यंत तसंच आपल्याला आउटअप घ्यायचे म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्याला प्रॅक्टिस करत राहायची. पाहूयात या ठिकाणी हे 3 घटक असे त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पहिला एक वेळा आठवण करून देतो. बघा सुरुवातीला आपण पाहिलं होतं 1600 मीटर 20 गुण होते त्याची वाटणी इथं मी तुम्हाला समजून सांगितली. त्याच्यानंतर होतं त्या ठिकाणी 100 मीटर एकूण 15 गुण त्याची वाटणी मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर गोळाफेक 15 गुण त्याची वाटणी मी इथं सांगितली. ही पुरुषांसाठीची पोलीस शिपाईसाठी होती. आता आपण महिलांसाठीची पोलीस शिपाई पदासाठीची त्या ठिकाणी जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट पाहूयात. पहिला इव्हेंट आहे त्या ठिकाणी 800 मीटर. तर या 800 मीटरला या एक सेकंद तर 800 मीटर जे महिलांचं असते ते कशा पद्धतीचं असते बघा. 800 मीटर साठी महिलांना एकूण गुण असतात 20. तर या 20 गुणांची वाटणी कशा पद्धतीने केलेली आहे 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण भेटतात. तुम्ही 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिटं किंवा 3 मिनिटापेक्षा कमी मध्ये जर आलात तर 18 गुण. 3 मिनिट किंवा 3 मिनिट 10 सेकंदाच्या दरम्यान जर आलात तर त्या ठिकाणी 16 गुण. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी तर 14 गुण.
3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आलात तर 12 गुण. 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 गुण आहेत. 3 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 8 गुण. 3 मिनिट 40 सेकंद पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आलात तर 8 गुण. आणि 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त पण 4 मिनिटं किंवा 4 मिनिटापेक्षा कमी आलात तर 5 गुण. अशा पद्धतीने 800 मीटरची असणारी गुणांची वाटणी केलेली आहे. नेक्स्ट इव्हेंट आहे महिला पोलीस शिपाई पदासाठी 100 मीटर. याच्यामध्ये एकूण गुण 15. 14 सेकंदात आलात तर 15 पैकी 15 गुण मिळतात. 14 सेकंदात जर आलात तर 15 पैकी 15. त्याच्यानंतर जे आहे ते 14 सेकंद बघा. त्याच्यानंतर आहे 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आला तर तुम्हाला 12 गुण मिळतील. 15 सेकंदापेक्षा जास्त पण 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आला तर 10 गुण. 16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आला तर 8 गुण. 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये आला तर 6 गुण. 18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंद किंवा 19 सेकंदापेक्षा कमी तर 4 गुण. 19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आलात तर 1 गुण. अशा पद्धतीने ही 100 मीटरची वाटणी महिला पोलीस शिपाई पदासाठी असणारी आहे. नेक्स्ट इव्हेंट जो आहे शेवटचा इव्हेंट महिला पोलीस शिपाई पदासाठीचा शारीरिक चाचणी मधला तो इव्हेंट आहे गोळाफेक. महिलांच्या गोळ्याचं वजन असते, मुलींच्या गोळ्याचं वजन जे असते गोळाफेकीचं ते असते 4 किलोचं असते. तर यांना जे त्या ठिकाणी वाटणी आहे 15 गुणाची 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर फेकलात गोळा तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळतात. 5.5 मीटर ते 6 मीटरच्या दरम्यान पडला तर 12 गुण मिळतात. 5 मीटर ते 5.5 मीटरच्या दरम्यान पडला तर 10 गुण मिळतात. 4.5 मीटर ते 5 मीटरच्या दरम्यान पडला तर 5 गुण मिळतात. 4 मीटर किंवा त्यापेक्षा 4.5 मीटरच्या दरम्यान जर पडला तर 3 गुण मिळतात. अशा पद्धतीने ही असणारी गोळ्याची वाटणी केलेली आहे. कोणत्या पदासाठी? पोलीस शिपाई महिला. एकूण वजन 4 किलो, त्याचे मार्क 15 असतात टोटल. ते कशा पद्धतीने दिले जातात ते आपण आता पाहिलेले आहेत. आता आपण पाहूयात पोलीस शिपाई चालक पुरुष पदासाठी 3 घटक असतात त्याची सविस्तर अशी माहिती. पहिले असतं 1600 मीटर आणि 1600 मीटर मध्ये त्या ठिकाणी एकूण 30 गुण असतात. तर ते 30 गुण कशा पद्धतीने आहेत? टायमिंग तेच आहे, फक्त गुणांचं डिव्हिडंड जे काय म्हणतात त्याला विभागणी केलेली आहे ती विभागणी अशा पद्धतीची आहे. बघा 5 मिनिट 10 सेकंद याच्यापेक्षा कमी किंवा एवढ्याच मध्ये जर आला तर तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळतील. जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद परंतु 5.5 मिनिटाच्या आत आलात तर 27 गुण मिळतील. जर समजा तुम्ही 5.5 मिनिटं परंतु 5:50 च्या अगोदर आलात तर 24. 5:50 ते 6:10 मधात आलात तर 21. 6:10 ते 6:30 मध्ये आलात तर 18. 6:30 ते 6:50 मध्ये आलात तर 15. अशा पद्धतीने ही गुणांची वाटणी केलेली आहे. कोणत्या पदासाठी? पोलीस शिपाई चालक पदासाठी असणारी ही वाटणी आहे. पद ड्रायव्हरचं आहे महाराष्ट्र पोलीस भरतीतलं. कोणत्या कुणासाठी आहे तर पुरुषांसाठी आहे. हेही लक्षात ठेवायला विसरू नका. पाहूयात दुसरा इव्हेंट जो की 2च इव्हेंट असतात तो म्हणजे आहे गोळाफेक. अंतर तेवढंच असेल, गुणांचं डिवायडेशन वेगवेगळं केलेलं आहे. 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 20 गुण असतील मुलांना. 7.90 ते 8.5च्या दरम्यान जर गोळा फेकला तर त्याच्यासाठी 18 गुण असतील. 7:30 ते 7:90 16 गुण. 6:70 ते 7:30 14 गुण. 6:10 ते 6:70 12 गुण. अशा पद्धतीची वाटणी पोलीस ड्रायव्हर मध्ये, पोलीस शिपाई ड्रायव्हर मध्ये गोळाफेकीची केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत महिला शिपाई चालक. महिला पोलीस शिपाई चालक पदासाठी 2 इव्हेंट असतात. एक आहे 800 मीटर आणि दुसरा आहे गोळाफेक. दोन्हीचे टायमिंग पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक टायमिंग सेम आहे, मात्र गुण वेगवेगळे आहेत. इथं जसं बघा 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी मध्ये जर आलात तर तुम्हाला 30 पैकी 30 गुण भेटतील. जर तुम्ही 2:50 ते 3 मध्ये आलात तर 27. 3 ते 3:10 मध्ये आलात 24.
3:10 ते 3:20 मध्ये आलात तर 21, 3:20 ते 3:30 मध्ये आलात तर 18, 3:30 ते 3:40 मध्ये आलात तर 15, 3:40 ते 3:50 मध्ये आलात तर 12. या अशा पद्धतीची असणारी शारीरिक चाचणी महिलांसाठी पोलीस शिपाई या पदासाठी असते. त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असतो याच्यामध्ये गोळाफेक. वजन तेवढं 4 किलोग्राम, अंतर तेवढंच 6 मीटर जर गोळा फेकला तर 20 गुण. गुणामध्ये तिकडे 15 होते, इथं 20 आहे. 5.5 ते 6 मध्ये 18 गुण, 5 ते 5.5 मध्ये 16 गुण, 4.5 ते 5 मध्ये 14, 4 ते 4.5 मध्ये 12 आणि 4 मीटर पेक्षा कमी जर फेकला तर 10 गुण मिळल्या जाते. तर अशा पद्धतीने या असणारे आपण पोलीस शिपाई चालक महिला याची विस्तृतपणे माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघलात. आपल्याला विनंती आहे ही माहिती कशी वाटली आणि आपल्याला जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी आणत जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.